भाजी का थोडीशी बारीक गॅस करून झाकून ठेवते आणि या रात्रीच्या का 2-2 भाकऱ्या शिळ्या उरल्या आता. मी आता याचे तुकड्याचा भुगा भाकरीचे भुगा करणार आहे. असं बारीक तुकडे करायचे मिक्सर मधून काढून आणायचे. आपण पोहे कसे करतो तसे. आमच्या घरात लई आवडते सगळ्याला. बाजूच्या भाकरी असल्या का अजून खरपूर चांगले लागते. आता जेवारी दळी होती काल कस काय 2 भाकरी जास्तच झाले. याचा भुगा करणार आहे. मस्त कांदा हिरवी मिरची ते टाकून. हे बघा असा भुगा करायचा भाकरीचा. असा भुगा कोणाला आवडतो कमेंट मध्ये नक्की मला सांगा. आणि याला ना असं थोडस पाण्याचा शिपका मारायचा म्हणजे भिजत येत ते चांगले होते. मस्त कोरडं फट करून घ्यायची. मीठ टाकलं का मग दोडक्याला त्याला पाणी सुटत असतंय तर असं पूर्ण पाणी आटून घ्यायचं. आता मस्त झाली चटणी. उतरून कुठे साईडला आणि तुकडे बनवून घेते. आमचा तवा लय जाड आहे. टाकू दे जरा कढई. तर आता तुकडे बनवून घेते. कढई बी तापली. तुकड्याला बी एक चांगला मोठा चमच तेल टाकून देते. बघा असे भिजवायचे तुकडे. कसे भिजून आता मोकळे झाले. ते जास्त पाणी पण नाही टाकायचं मग चिपकल होतं. माझ्याकडून तर चिपकलच होत असतं हमेशा. मीडियम मध्येच करायचे. थोडे जिरे टाकून घेते. कढीपत्ता टाकून घेते. आणि एक कांदा आणि 2-4 हिरव्या मिरच्या कापलेल्या त्या टाकून घेते. थोडेसे शेंगदाणे टाकून घेणार याच्या.